ही आहेत अळूची पानं. आता हा जो आहे तो दोन प्रकारचा असतो. एक जो असतो तो खायचा किंवा वडीचा अळू म्हणतात. तो असा काळपट रंगाचा असतो. ही छोटी पानं आहेत ती त्या वडीसाठीच्या अळूची आहेत. पानं सुद्धा थोडीशी जाड असतात आणि त्याच्यावरच्या ज्या रेषा आहेत त्या बऱ्यापैकी अशा ठळक असतात. आणि हा दुसरा जो अळू आहे हा भाजीचा अळू किंवा काही जण ते अळूचं फतफद करतात किंवा अळूच्या देठांची देठी केली जाते. हो बरोबर, जी दह्यासोबत खातात शेंगदाणे घालून वगैरे. हां, तो हा दुसरा अळू. तर याला तुम्ही बघितलं तर याच्या रेषा ज्या आहेत त्या इतक्या ठळक नाही आहेत. पानं थोडीशी पातळ आहेत. याच्यासुद्धा वड्या केल्या जातात. जर खाज याची काढायची असेल तर त्यामध्ये थोडंसं आमसूल घातलं जातं. पण मी असा अनुभव घेतला आहे की जरी आमसूल किंवा काही आंबटपणा त्याच्यामध्ये ॲड केला तरीही ते थोडीशी खवखव ही त्यामध्ये राहतेच. त्यामुळे वडीसाठी सहसा तो जो आळू आहे पहिला तो वापरायचा. त्यानंतर हे मी ठेपल्यासाठीचं पीठ तयार करायला घेतलं आहे. यामध्ये जी मी मेथी वापरली आहे ती मी 2 आठवड्यापूर्वी जी कुंडीत लावली होती ती मेथी आहे. एक वाटीभर वगैरे मेथी मला मिळाली. तर हे ठेपल्याचं पीठ मळताना मी याच्यामध्ये घातलं आहे आपलं कणिक. मोठ्या 2 वाट्या कणिक घेतलं. 1 वाटी मेथी होती. त्यानंतर त्यामध्ये मोठे 2 चमचे बेसन पीठ घातलं, मीठ घातलं आणि मसाले घातले आपलं लाल तिखट, हिंग, हळद, जिरेपूड, धणेपूड, मळताना थोडंसं तेल. हे आधी असंच मेथीच्या पाण्यात मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे. काही जण याच्यामध्ये दहीसुद्धा घालतात, पण दही घातलं तर ते जास्त दिवस टिकत नाही. आणि मग जेवढं तुम्हाला तेल पाहिजे असेल तेवढं तुम्ही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेल घातलं तर जास्त टिकतात, जास्त तेल घातलं तर जास्त टिकतात. प्रवासाला सुद्धा न्यायला बरे पडतात ते. हे अशा पद्धतीने हा ठेपला लाटला आहे छोट्या छोट्या आणि हा ठेपला बनवला आहे. तर हे बघा, हे आहे माझ्या दुपारच्या जेवणाचं ताट की सोया चंक्सची भाजी, मेथीचा ठेपला, दालच्या राईसचा दालचा, त्याच्यानंतर बाजूला दिसतोय तो दालच्या राईस आणि लाल भोपळ्याची भाजी आज मी बनवली आहे. ही बघा, ही लाल भोपळ्याची भाजी म्हणजे गंगाफळ जे आपण म्हणतो ना त्याची भाजी. बऱ्याच वेळा करते मी ती. त्यानंतर इकडे पहा, हे नवीन झाड आलेलं आहे. ज्या कुंडीतून सकाळी मेथी काढली होती त्या कुंडीमध्ये हे पाहुणा आता राहणार आहे. आमच्या घरातला छोटा मेंबर मला मदत करतोय झाड लावण्यासाठी. हे आहे प्राजक्ताचं झाड. मला वाटतं आपल्या सगळ्यांचा कोणीच असं नसेल की ज्याला प्राजक्त आवडत नाही. प्राजक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतो, गाण्यांमधून, कवितांमधून, गोष्टींमधून, आयुष्यातून. तर हे छान असं प्राजक्ताचं झाड मी टेरेसवर लावलंय. बघूया, आय होप हाताला यश येईल. थँक्यू.